नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सौदामिनीचा माज अर्णव कशा पद्धतीने उतरवणार आहे. कारण अर्णवला आता समजलेलं आहे की कंपनीचे 60% शेअर्स हे विकलेले नाहीयेत, तर सौदामी देशमुखकडे ते मॉर्गेज ठेवलेले आहेत. हे पेपर अर्णवच्या हाती लागलेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर रमाकांत आता ऑफिस जॉईन करणार आहे, त्या गोष्टीचा फायदा अर्णवला तर होणार आहेच, पण त्यासोबतच इकडे रमाकांतच्या ऑफिसमध्ये येण्याने अर्णवला सुरुवातीला धक्का बसणार आहे, पण सौदामिनीची मात्र वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौदामिनी जेव्हा फोन करून अर्णवला म्हणत असते की हे सगळं जे काही आहे ना हे माझं आहे, कंपनीची ओनर मी आहे, तेव्हा मात्र अर्णव शांतपणे हे ऐकून घेतो. कारण सौदामिनीची एकच इच्छा आहे की तिला हे संपून टाकायचं आहे, तिला सात्विक फॅशन उद्ध्वस्त करायचे, का तर तिच्या मुलीला झालेल्या त्रासाचा तिला बदला घ्यायचा आहे. म्हणजेच तिचं असं चाललंय की माझ्या मुलीला जो काही त्रास झालेला आहे ती गोष्ट मी शांतपणे ऐकून घेणार नाही, म्हणून हे सगळं ती करत आहे असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूचा मी बदला घेणार आहे असं तिचं म्हणणं असतं. तर इकडे अर्णव आता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करणार आहे, अर्णवला आता रमाकांतची साथ मिळणार आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूयात. इकडे ईश्वरी तिच्या रूममध्ये बसलेली असते, विचार करत असते. अर्णव बाहेरून आलेला असतो, ईश्वरीकडे पाहतो. म्हणजेच अर्णव नुकताच नम्रताला भेटून आलेला असतो. अर्णव ईश्वरीकडे पाहतो, ती एवढा विचार का करते, काय झालं असेल तिला, असं म्हणत अर्णव तिच्याकडे येतो. तिला विचारू लागतो. तेव्हा ईश्वरी तिच्याच विचारत असते. अर्णव तिला म्हणतो की नक्की काय झालंय मिस इंदोर, तू नम्रतेचा विचार करतेस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे मला ना कळत नाहीये, म्हणजे ताईने जे रिॲक्ट केलं त्याच्याबद्दल मी नाही विचार करत आहे अर्णव सर, पण मी कुठेतरी कमी पडले असं मला वाटायला लागलंय. हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की तू कुठेही कमी पडलेली नाही आणि आत्ता सगळं ऑल ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी नम्रताशी बोलून आलोय, इवन मी त्यांना हेही सांगून आलोय की तुम्ही दोघंजण फिरायला जा, पण ते आत्ता नाही बोललेत मला, ते नंतर जातील असं त्यांचं म्हणणं आहे, असं अर्णवने सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते खरंच. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, खरंच सांगत आहे. ईश्वरीचं म्हणणं असतं मला एक कळत नाहीये की मी कशी काही चुकू शकले, म्हणजे माझ्या डोक्यात का आलेलं नाहीये की ताईवरती कामाचा लोड पडतोय, पण कामाचा ताण आला म्हणून ताई अशा पद्धतीने रिॲक्ट करेल असं याआधी कधीच झालेलं नव्हतं, असं म्हणत ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचंय तुला ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसे आपण पण कमी पडलो ना, मीही कमी पडले, मीही तिला गृहीत धरत राहिले, तिच्या बाबतीत चुकीचा विचार करत राहिले असं मला वाटतंय. तेव्हा अर्णव सांगतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित आहे, ऑल सेट आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही खरंच छान पद्धतीनं सांभाळून घेतलेलं आहे, पण मी का असा विचार केला, मी का तिच्या बाजूने विचार केलेला नाहीये, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं असं ईश्वरी स्पष्टपणे सांगत असते. अर्णव तिला म्हणतो की नको विचार करू, ऑल सॉर्ट आउट झालेला आहे, आराम कर, जा झोप जातो असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की तरी पण आपण चुकीच्या पद्धतीने विचार केला आणि मी ताईला गृहीत धरत गेले, मी असं करायला नको होतं असं ईश्वरीचं म्हणणं असतं. अर्णव तिला समजून सांगत असतो, तिला म्हणत असतो की या कोणत्याच गोष्टींचा आता विचार करायची गरज नाही, हे सगळं झालेलं आहे आणि इवन मी त्यांना आता मूवीचे तिकीट्स पण दिलेले आहेत आणि ते दोघंजण मस्त एन्जॉय करतात, तू नको काळजी करू असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. खरं तर अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी छानपणे हँडल केलेल्या आहेत, परंतु ईश्वरीच्या मनात उगीच ताप शंकेची पाल चुकचुकी लागलेली आहे. कारण तिला असं वाटत आहे की आपण कुठेतरी कमी पडलोय की काय, ताईने असं रिॲक्ट केलेलं आहे, या गोष्टींची शंका तिच्या मनात येत असते आणि म्हणूनच ती त्या पद्धतीने रिॲक्ट झालेली असते. आता अर्णव फाईल उचलतो आणि ईश्वरीला म्हणतो की माझं थोडंसं काम आहे, ते काम मी करतो, त्यानंतर मी झोपतो असं तो सांगतो. तो फाईल उचलतो आणि त्यातले पेपर जे आहेत ते खाली पडतात. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते, नक्की कसले पेपर्स आहेत, काय आहे, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं, ती विचार सुद्धा करत असते. तेवढ्यातच अर्णव ते पेपर उचलून घेतो आणि अर्णव म्हणू लागतो की अरे, म्हणजे लक्षात येते का तुझ्या, या राकेशने हे जे
आपले 60% शेअर्स आहेत ना ते मॉर्गेज ठेवलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते काय म्हणजे? तेव्हा अर्णव तिला सांगू लागतो की मॉर्गेज म्हणजे त्यांनी आपल्या कंपनीचे शेअर्स विकलेले नाही आहेत, ते गहाण ठेवलेत. म्हणजेच आपण आपल्या कंपनीचे शेअर कोणत्याही क्षणी मिळवू शकतो. ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. म्हणजे राकेशने ते शेअर्स सौदामिनीकडे गहाण ठेवून त्याच्यावरती कर्ज घेतलेलं आहे, ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की चला म्हणजे कुठंतरी होप्स आहेत की काहीतरी चांगलं होईल याचे. तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरी दोघंही पाहत असतात आणि मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आता सॉर्ट आउट होतील आणि मग बघता येईल पुढे काय करायचं आहे ते. आता अर्णव पुढच्या कामाची सुरुवात करत असतो. पुढच्या कामामध्ये काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हा सगळा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि अर्णव ईश्वरीला सांगत असतो की बघूया. मग अर्णव आणि ईश्वरी विचार करत असतात आता हे शेअर्स सोडवायचे कसे. म्हणजे ते गहाण ठेवलेले आहेत, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कोणत्याही क्षणी आपल्या कंपनीचे शेअर्स आपण त्यांच्याकडून सोडवू शकतो. हा कॉन्फिडन्स आता अर्णवला आलेला असतो आणि त्यामुळंच अर्णव या गोष्टींसाठी तयार होतो. ईश्वरीसुद्धा आता नॉर्मल झालेली असते, तिच्याही लक्षात आलेलं असतं आणि नम्रताचा प्रॉब्लेम तर अर्णवने इझिली सॉल्व्ह केलेला असतो. त्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. ईश्वरी खुश होते की फायनली कुठंतरी होप्स आहेत. इतके दिवस असं वाटत होतं की राकेशने पूर्णच गोंधळ घालून ठेवलाय की काय, पण राकेशने घातलेला गोंधळ निस्तरता येण्यासारखा आहे हे अर्णवच्या लक्षात येतं. पण आता एवढी मोठी गोष्ट आहे ती म्हणजे ती सौदामिनी देशमुख. ती बाई पण वाटते तेवढी साधी नाही आहे. ती कोणत्याही क्षणी कशाही पद्धतीने गोंधळ घालू शकते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण ईश्वरी मात्र इकडे शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते. ईश्वरीलाही माहिती असतं की कोणत्या गोष्टींमध्ये काय प्रॉब्लेम झालेले आहेत, कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे हे ईश्वरीच्या सुद्धा चांगलंच लक्षात आलेलं असतं. म्हणून तर ईश्वरी सगळी परिस्थिती शांतपणे हाताळत असते. इकडे मामाच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्यामध्ये गोंधळ घालणारी वल्लरी आहे. म्हणजेच नम्रता आजपर्यंत असं कधीच वागली नव्हती, पण हे सगळं जे काही केलेलं आहे ते वल्लरीनं केलंय ही गोष्ट मामाच्या लक्षात आलेली असते. आता मात्र मामा इकडे वल्लरीकडे येतो आणि वल्लरीला म्हणतो की तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना गं? नाही म्हणजे विचारतोय मी, तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना, डॉक्टर ठीक आहेत का असं विचारतो. तेव्हा ती म्हणते हो. आता मामी तिच्या विचारात असते हे लक्षात आलेलं असतं आणि मग दोघंही ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की वल्लरीला तो विचारतो की ईश्वरी आणि नम्रता या दोघींमध्ये भांडण तूच लावलं ना? तेव्हा त्याच्यावर तिचा होकार असतो की हो. आता मामाला कळलेलं असतं, त्याला जे काही जाणून घ्यायचंय ते लक्षात आलेलं असतं आणि मामा म्हणतो की ठीक आहे, म्हणजे गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत तर म्हणायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की काय पण काय बोलताय, मी काही केलेलं नाहीये. तेव्हा मामा म्हणतो की आत्ताच काही सेकंदापूर्वी तू मला सांगितलंस की तू केलेस हे सगळं आणि तुझं जे काही बोलणं वागणं आहे त्याच्यावरून तर मला शंका आलेलीच होती. आता मामाने वल्लरीला चांगलंच रंगेहात पकडलेलं असतं आणि तिचा जो डाव आहे तो तिच्या चांगलट आलेला असतो. तेव्हा मात्र वल्लरी म्हणू लागते की नाही, हे तुम्ही जे काही बोलताय ना हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे असं काही झालेलं नाही आहे. मामा म्हणतात की मला माहिती आहे ना काय झालंय ते, कारण नम्रताला काय मी आत्ता ओळखत नाही आहे. नम्रता आज आपल्या घरी आलेली नाही आहे, नम्रता इतक्या दिवसांपासून आपल्या घरी येते, हे मामा स्पष्टपणे इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र वल्लरीचं म्हणणं असतं की माझं काय संबंध आहे त्याच्याशी, बहिणी बहिणी आहेत, भांडले असतील किंवा झालं असेल त्यांच्यामध्ये काय, त्याच्याशी मला काय करायचंय, असं मात्र वल्लरी आवर्जून सांगते. तेव्हा मामा म्हणतात की मला माहिती आहे ना कसे गोष्टी कशा झालेत आणि काय झालंय, एवढं मला तरी कळतं. असं म्हणत मामांनी इकडे वल्लरीची चांगलीच बोलती बंद केलेली असते. त्याचबरोबर मामांनी हेही सांगितलेलं असतं की आजपर्यंत त्यांच्या दोघींमध्ये असं कधीही वागले नव्हत्या आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून इकडे नम्रताने जो इश्यू केलेला आहे त्याच्यावर तर माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते मला काय माहिती आणि तुम्ही माझ्यावर आरोप करायचे नाहीत, माझा कुठल्याच गोष्टीशी काहीच संबंध नाही. पण मामाच्या मात्र लक्षात आलेलं असतं की हिचा संबंध असल्याशिवाय घरामध्ये एवढे वाद पेटणार नाहीत हे लक्षात आलेलं असतं. मामा म्हणतात की लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यानंतर मामा बाहेर येतात आणि पाहतात तर काय,
तिथे रमाकांत देवी आईच्या समोर हात जोडून बसलेले असतात. रमाकांतच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू असतात. तेवढ्यातच मामाने एका ठिकाणी फोन केलेला असतो आणि सगळ्या गोष्टींची चौकशी करणं सुरू झालेलं असतं. रमाकांत विचार करत असतात, देवाच्या समोर हात जोडून आहेत की अर्णवच्या कंपनीत हा एवढा मोठा गोंधळ झालेला आहे आणि त्याचबरोबर अंजलीचीही अशी अवस्था झाली. या सगळ्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं, माझ्या मुलांना या सगळ्यातून कसं बाहेर काढू, हा विचार चालू असतो. तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि म्हणतात की भाऊजी तुम्ही इथे? तेव्हा ते म्हणतात की हो. कसं आहे, यावेळी जर आम्ही जप करत बसलं की मला बरं वाटतं, कारण माझी दोन्ही मुलं आता कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे मला माहिती आहे, पण मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. यामुळं मात्र मला वाईट वाटत राहतं. हा विचार सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या असतात. तर इकडे मामा येऊन तिथं थांबतात आणि मामा म्हणू लागतात की बरोबर आहे, पण एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते आवर्जून. आणि असं म्हणत ते म्हणतात की मला काय वाटतंय माहिती आहे का भाऊजी, तुम्ही ऑफिस का जॉईन करत नाही आहेत? जर का तुम्ही ऑफिस जॉईन केलं तर मात्र सगळ्या गोष्टी अगदी सॉर्ट आउट होतील, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ते म्हणतात पण कसं आहे, मुलांच्या कामाच्या ठिकाणी मी जाणं योग्य नाही आहे, असं इकडे मामांचं म्हणणं असतं. मामांना रमाकांत सांगत असतात. तेव्हा मात्र रमाकांत म्हणतात की बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटत नाही आहे की मी एवढं सहजासहजी ऑफिसच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. असं सांगितल्यानंतर रमाकांतला मामा म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही आहे, इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे, मान्य आहे मला. अर्णवने सगळा हा बिझनेस आहे तो स्वतः पुढं आणलेला आहे, त्यामध्ये त्याचे खूप एफर्ट्स आहेत, त्याने ते कष्ट घेतलेले आहेत, हे सगळं मला पटतंय. पण आता तुमचा जर त्याला हातभार लागला तर मात्र फायदाच होईल. असं जेव्हा मामा सांगत असतात तेव्हा रमाकांत म्हणतात की खरंच असं होऊ शकतं? तेव्हा मामा म्हणतात की हो, आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मुलांबरोबर तुमचा संवाद होईल, तुम्हाला त्यांना काही गोष्टी सांगता येतील, काही तुमचे अनुभव जे आहेत तुमच्या गाठीशी त्याचा फायदा होईल, असं रमाकांतला इकडे मामा सांगत असतात. तेव्हा रमाकांत म्हणतात की चालेल ठीक आहे, म्हणजे कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं रमाकांतला सुद्धा वाटू लागतं. पण अर्णव नक्की काय करेल? अर्णव रमाकांतला ऑफिसमध्ये येऊ देईल का? हा मोठा प्रश्न तसाच उभा राहिलेला असतो. काहीही झालं तरीही अर्णव जो आहे तो अजूनही त्याच्या बाबांना ॲक्सेप्ट करत नाही आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यावेळेस असता तर माझी आई आम्हाला सोडून गेली नसती, आम्ही पोरको झालो नसतो, तुम्ही समाजाशी त्यावेळेस बोलू शकलेला नाही आहे, समाजाला फेस करू शकलेला नाही, म्हणून आई सोडून गेली आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, असं इकडे मामांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठते आणि किचनमध्ये आलेली असते. मस्त गाणी लावून तिची छान अशी तयारी सुरू झालेली असते. गाणी लावलेली असतात, गाण्याच्या तालावर नाचत नाचत ती जेवण बनवत असते. अर्णव पाहत असतो आणि एक पिठाचा डबा तिला काढायचा असतो आणि तो पिठाचा डबा काढण्यासाठी आता ती किचनमध्ये तिथे धावपळ करत असते. अर्णवचं लक्ष जातं आणि अर्णव म्हणतो की आपण हिला मदत करूया. असं म्हणत अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि पाठीमागून एकदम जवळ येतो. ईश्वरीच्या लक्षातच येत नाहीये, तो डबा तसाच तिथे वरती राहतो आणि अर्णव आणि ईश्वरी यांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळतो. दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो. यावेळी ईश्वरीच्या हाताला असलेलं सगळं पीठ हे अर्णवच्या कपड्यांना लागलेलं असतं आणि ईश्वरी मात्र पाहतच असते. ईश्वरी आता बेधुंद झालेली असते, कारण तिला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी आता कशा चाललेल्या आहेत आणि काय करावं लागेल. सुरुवातीला तिला भीती वाटायची, पण आता मात्र ईश्वरी शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आता तिला वाईट तर वाटत असतं किंवा भीती वाटत असते की अर्णव सरांच्या कपड्याला माझ्या हाताचं पीठ लागलं. तेव्हा अर्णव लगेचच ओरडायला सुरुवात करतो, व्हॉट इज दिस मिस बिंदोर, हे काय आहे? तेव्हा अर्णवला ती म्हणते की मला माहीत होतं का तुम्ही माझ्या मागून येऊन उभे राहणार आहात, मग तुम्ही तसं केलं, यामध्ये चूक तुमची आहे, तुमच्यामुळे झालं हे सगळं. असं दोघंही बोलत असतात. अर्णव चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो, मी सिंधू तुला कळतंय का हे सगळं काय करून ठेवलंय? त्यावरती ईश्वरीचं म्हणणं असतं की मी काहीच वेगळं केलेलं नाही आहे. ईश्वरी म्हणत असते की जे काय आहे ना ते तुमच्या समोर झालेलं आहे असं सांगू लागते.
तेव्हा अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे, हे सगळं तू अशाच पद्धतीनं बोलणार आहे आणि असाच सगळा गोंधळ घालून ठेवणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुमच्या लक्षात येत नाही आहे की तुम्ही काय बोलताय ते. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत. आता तुम्ही मला नका शिकू की माझ्या किचनमध्ये काय करायचं. हे किचन माझं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की एवढ्या मोठमोठ्याने डीजे लावल्यासारखी गाणी लावून काम करतेस, मला डिस्टर्ब होतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही नका ना थांबू इथं. माझं किचन आहे, माझ्या किचनमध्ये काय करायचं, कसं काम करायचं हे माझी मी ठरवणार आहे, असं ईश्वरी सांगते. तेव्हा अर्णव चिडतो. अर्णव म्हणू लागतो की काय चाललंय हिचं. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की मी जे काय सांगते ते बरोबरच आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो माझं घर आहे, माझ्या घरात कुठं काम करायचं, काय करायचं ते माझी मी ठरवणार आहे, असं म्हणत दोघं एकमेकांशी भांडत असतात. अगदी गोडचं भांडण चाललेलं असतं आणि अर्णवने चॅलेंज दिलेलं असतं की ठीक आहे, डोळ्यावर पट्टी बांधून काम कर मग. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे, तुमचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करते, मी डोळ्यावर पट्टी बांधूनच काम करायला सुरुवात करते. मग अर्णव थांबलेला असतो. ते पाहून ईश्वरी म्हणते आता काय करताय. अर्णव लगेचच म्हणतो की रुमाल शोधतोय ना तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधायची. आता तू चॅलेंज घेतलंय ना, तू डोळ्यावर पट्टी बांधून काम करणार आहेस, बघू दे तरी कशी काम करतेस. आणि अर्णवने सरळ सरळ आता ईश्वरीच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली आहे आणि ईश्वरी आता वाटण तयार करायला घेत असते. मग सुरुवातीला लसूण घेते, मिक्सरच्या भांड्यात टाकते. मग मिरच्याचं वाटी घेते, मिरच्या घेते. ते अर्णवला म्हणते तोडून द्या. अर्णव म्हणतो मी काय करू. तेव्हा ईश्वरी म्हणते हां तुम्हीच करायचं, तुम्हीच माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलीत ना, मग तुम्हीच करायचं. मग अर्णव तिला मिरच्यांचे तुकडे करून देतो. आता तिला हवं असतं ते म्हणजे खोबरं. आता सगळ्या किचनमध्ये शोधत असते. सुरुवातीला तिला वाटतं की तिने फ्रीजमध्ये ठेवले, मग ती फ्रीजकडे जाते. हळूहळू पावलं मोजत मोजत ती फ्रीजकडे जाते. कारण ईश्वरीने सांगितलेलं आहे ते म्हणजेच की प्रत्येक गृहिणीला घरातल्या तिच्या कामाच्या वस्तू कुठे ठेवलेल्या असतात हे चांगलंच माहिती असतं. मग आता खोबरं काही तिला सापडत नसतं. अर्णवच्या लक्षात येतं की तिथे शेजारी टेबलवरती ठेवलेलं आहे. अर्णव स्वतः बरोबर तिच्या हाताला लागेल असं खोबऱ्याची वाटी तिथं सरकवतो. मग ईश्वरी ते खोबऱ्याचे तुकडे घेते आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि मिक्सर फिरवते. फायनली वाटण तयार झालेलं असतं. अगदी कॉन्फिडन्समध्ये ईश्वरीचं हे सगळं चालू असतं. छानपैकी वाटण तयार केलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण उघडते आणि बघते आणि अर्णवकडे येऊन मुद्दाम त्याच्या तोंडाच्या समोर, नाकाच्या समोर मिक्सरचं भांडं पकडते. त्यात हिरवी मिरची असल्यामुळं अर्णवला त्याचा ठसका लागतो. पण ईश्वरी मात्र या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की आता कसं वाटलं, आता कळलं ना तुम्हाला काय होतंय ते, आता तुमचं टर्न. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मला नाही जमणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्ही ही डोळ्यांना पट्टी बांधायची आणि अख्ख्या घरामध्ये तुमच्या आवडती वस्तू जी आहे आवडीची ती शोधायची. तेव्हा अर्णव तिला म्हणतस तू डोक्यावर पडलीस का, तुला कळत नाही का तू काय बोलतेस ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे मी काय केलेलं आहे. तेव्हा तुम्ही मला चॅलेंज दिलं, मी ते स्वीकारलं होतं. आता तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे असं सांगितलं जातं. अर्णव हे सगळं ऐकत असतो. तेव्हा ईश्वरीला म्हणतो की ठीक आहे करतो मी. आता ईश्वरीने अर्णवच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली, हॉलमध्ये त्याला आणले, त्याला गरगर फिरवले. आता सांगितले की जा आता शोध जा. असं म्हणत हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव आता सगळ्या घरात शोधाशोध करू लागतो. अर्णव म्हणतो की काय करू, मी कसं शोधणार आहे, हिने तर हॉलमध्ये आणून सोडले मला, पण आता मी काय करणार आहे. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता मात्र इकडे ईश्वरी या सगळ्या गोष्टी पाहत असते. अर्णव कशा पद्धतीने लॅपटॉप शोधणार आहे, कारण तिला माहिती आहे अर्णवची जवळची वस्तू ही लॅपटॉप आहे आणि तिने तोच लॅपटॉप उचलून स्वतःच्या हातामध्ये घेतलेला असतो. अर्णवने ज्या ज्या ठिकाणी तो लॅपटॉप ठेवलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणी तो लॅपटॉप शोधलेला असतो, पण लॅपटॉप काही त्याला सापडत नाही. आणि तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि त्याच्या लक्षात येतं की लॅपटॉप हा ईश्वरीच्या जवळ आहे आणि मग तो ईश्वरीच्या जवळून लॅपटॉप घेतो. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं म्हणजे अर्णवने सुद्धा दिलेलं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात त्यांच्या आयुष्याची होत असते आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चाललेल्या असतात. अर्णव आणि ईश्वरी आणि आकाश ऑफिसला निघालेले आहेत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा मामा तिथे येतात आणि त्याचबरोबर मामा म्हणत असतात की अरे सगळ्यात मोठे उद्योगपती आहेत जे तुम्ही कुठे निघालात, असं मामा सांगत असतात. तेव्हा अर्णव ईश्वरी पाहतात तर ती ईश्वरी घेऊन येते रमाकांतला. रमाकांत अगदी सुटाबुटात आलेले असतात. यावर अर्णवची रिॲक्शन काय असणार हे मात्र तेवढंच महत्त्वाचं असतं आणि अर्णव त्यांच्याकडे पाहत राहतो. त्यानंतर आता अर्णवला इकडे सौदामिनीचा फोन आलेला असतो.
कारण अर्णव सात्विक फॅशनमध्ये काही निर्णय घेत आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की 60% ओनर मी आहे कंपनीची, त्यामुळं याच्यामध्ये तू कुठलीही लुडबुड करू शकत नाही असं वाटत असतं. आणि नेमकं त्याच वेळेस अर्णव मात्र म्हणत असतो की ठीक आहे, आणि ती म्हणत असते की माझ्या मुलीच्या प्रत्येक अश्रूचा मी बदला घेणार आहे, बघ तुझी कशी वाट लावते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.